ते एवढ्या मोठ्या पदावर जातील असं कधीही वाटलं नव्हतं, असं म्हणत न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या मातोश्री डॉक्टर कमलाताई गवई यांनी भावूक प्रतिक्रिया दिली। भूषण गवई हे येत्या 14 मे रोजी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत। अमरावतीसारख्या जिल्ह्यातून सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेला मुलगा पाहताना एका आईच्या मनात असलेली नम्रता आणि आनंद दोन्ही शब्दात व्यक्त झाले। कमलाताई गवई म्हणाल्या, भूषणने त्यांचे वडील रासू गवई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावलावर पाऊल टाकून समाजभिमुख काम करावं ही एक आई म्हणून आणि एक सामान्य स्त्री म्हणून माझी अपेक्षा आहे। त्यांनी स्पष्ट केलं की न्याय देताना भूषणने कोण मोठं कोण लहान हे न पाहता सर्वांशी समान वागणूक ठेवावी, लोकांच्या हितासाठी काम करावं अशी त्यांची मनस्वी इच्छा आहे। जेव्हापासून घडला तो साहेबांच्या सोबतच राहिला आणि साहेबांमध्ये जे गुण होते, साहेब कसे वागत होते ते त्याने सर्व आत्मसात केलं। देशाच्या दृष्टीने विचार केला तर जेव्हा तो वकील होता तेव्हा त्याला जेव्हा ऑफर आली होती न्यायाधीशाची तेव्हा दोघं आपल्याकडमध्ये चर्चा झाली की वकिली करावी की जज हे ऑफर स्वीकारायची। परंतु दोघं आपल्याकडने जेव्हा चर्चा केली तेव्हा निष्पन्न असं निघालं की वकिली केली तर पैसा खूप कमावला जाईल, पैसा खूप मिळेल, परंतु जर जज झाला तर देशाला न्याय देता येईल आणि म्हणून दोघांनी चर्चा करून जज झालं पाहिजे आणि लोकांना न्याय दिला पाहिजे हे ठरवलं। आणि तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे, मी तर हाऊसवाईफ आहे, परंतु तुम्ही पत्रकारितेच्यात असल्यामुळे वर्तमानपत्रामध्येही बरंचसं आलेलं आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी जे जे निर्णय दिलेले आहेत ते पत्रकारितेने छापून दिलेले आहेतच। लोकाभिमुख राहून न्याय द्यावा, लोकांच्या हक्काची जपणूक करावी हेच मी त्याच्याकडून अपेक्षित ठेवते, असंही त्या म्हणाल्या। भूषण गवई हे साधेपणाने जगणारे, सर्वसामान्यांशी सहज संवाद साधणारे व्यक्तिमत्व असून न्यायव्यवस्थेतील त्यांचा प्रवास ही तर प्रेरणादायी कहाणी आहे। शपथविधी सोहळ्यासाठी डॉक्टर कमलाताई गवई दिल्लीला जाणार असून त्यांनी सांगितलं की माझं विमानाचं तिकीट झालंय, नागपूरहून काही जुने मित्रही माझ्यासोबत जाणार आहेत। भूषण गवई हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशपदी विराजमान होणारे अनुसूचित जातीतील पहिले न्यायाधीश ठरणार असून या ऐतिहासिक टप्प्यावर त्यांच्या मातोश्रींनी व्यक्त केलेल्या भावना केवळ त्यांच्या वैयक्तिक अभिमानाचं प्रतीक नसून संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी संदेश आहे।